वर्षातून आमचा फक्त एक सूर्योदय व्हायचा, ज्या दिवशी झेंडावंदन म्हणजे 15 ऑगस्टचा दिवस यायचा. एक दिवस आधी शाळेला सुट्टी असायची, एक दिवस आधी शाळा लवकर सुटायची. घरी जाऊन पोरं तयारी करायची. बूट सॉक्स मस्तपैकी धुवून काढायचे, खाकी चड्डी पांढरे कपडे इस्त्री व्हायचे. 2 दिवस शाळा लवकर सुटायची. खेळाच्या शिक्षकासोबत मस्त शाळा सजवून काढायची. कुणी पोरं गव्हाची खळ बनवायची, शाळेला पताका लावून शाळा मस्तपैकी रंगून टाकायची. 15 ऑगस्टच्या दिवशी आई लवकर उठवायची, आंघोळ झाल्या झाल्या आई चहा द्यायची. 6 वाजता पोरं शाळेच्या दारात असायची, कुणी हाताला तर कुणी छातीला झेंडा लावायची. 7 वाजता अॅक्युरेट झेंडावर जायचा. झेंडावरती गेला की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. शाळेमध्ये मोठमोठाले प्रमुख पाहुणे यायचे, भाषण त्यांचे ऐकायला कंटाळवाणे व्हायचे. नंतर सगळ्यांनी मिळून राष्ट्रगीत गायची. राष्ट्रगीत गायची. 10वीची पोरं गोळ्या बिस्किट वाटायची. वाटलेली गोळ्या बिस्किट तिथेच बसून खायची. प्रभात फेरीसाठी नंतर एक लाईन बनवायची. मित्राचा ना आपली एक जोडी बनवायची आणि अख्ख्या गावामध्ये पुन्हा मिरवणूक व्हायची. मिरवणूक झाल्यानंतर सगळी पोरं शाळेत जमायची. शाळेत तयार झालेली खिचडी मिळून सगळ्यांनी खायची. कार्यक्रम संपला अशी सरांनी घोषणा करायची आणि आपल्या गोळ्या बिस्किट जमा करून पोरं घरी जायची. ज्या दिवशी संपलं होतं सगळ्यांवरचं पारतंत्र्याचं बंधन, असा आम्ही शाळेमध्ये साजरा करत होतो झेंडावंदन. भारत माता की जय.